हाय ब्रोकोली, ब्रोकोलीची भाजी ही रेसिपी आज आपण बघणार आहे। ब्रोकोलीची भाजी करण्यासाठी आपण हा ब्रोकोली कापून घेतलाय। आता हा ब्रोकोली आपण गरम पाण्यामध्ये मीठ टाकून स्वच्छ धुवून घेऊया। पाणी आपण गरम करून घेतलंय, त्यात मीठ टाकून घेऊया आणि आता ब्रोकोली टाकून घेऊया। गरम पाण्यात मीठ टाकून घेतल्यामुळे मीठ हे जंतुनाशक आहे, त्यामुळे ब्रोकोलीमध्ये असलेले बारीक किडे अळ्या या मरून जातील। भाजी आपण धुवून घेतली आहे। फ्लॉवर सारखी दिसणारी पण हिरव्या रंगाची ही भाजी आणि चव वेगळी असणारी भाजी ब्रोकोली। एकदम सिंपल पद्धतीने ही आपण भाजी करणार आहे, जशी आपण फ्लॉवरची भाजी करतो। जिरं टाकून घेऊया, हिरवी मिरची, थोडासा हिंग, लसूण, थोडीशी हळद, वाटाणे। या भाजीमध्ये टमाटा, बटाटा याचाही उपयोग करतात, परंतु ओरिजिनल स्वाद हवा असेल तर टमाटोचा मी उपयोग केलेला नाही। तुम्ही आज टमाटो बटाटा वापरू शकता। वाटाणा 2 मिनिटं तेलात परतून घ्यायचा आहे, म्हणजे तो जरा सॉफ्ट होतो। तुमच्याकडे जर सिमला मिरची असेल तर ती टाकून घेतली तरी हरकत नाही, स्वाद चांगला येतो। तेव्हा सिमला मिरची असेल तर जरूर टाकून घ्या। आता आपण ब्रोकोली टाकून घेऊया। आता प्रथम छान तेलावर परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया। ही फ्लॉवर सारखी दिसणारी परंतु हिरव्या रंगाची असलेली भाजी सहसा कोणी जास्त खात नाही, परंतु ही भाजी जास्त प्रमाणात खावी, कारण या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन्स आहेत। विटॅमिन ए, बी, सी, के, कॅल्शियम, आयर्न, मॅंगॅनीज, फॉस्फरस, पोटॅशियम, फायबर भरपूर प्रमाणामध्ये आहेत। त्याचप्रमाणे ही भाजी अँटीऑक्सिडंटही आहे आणि या भाजीमुळे भरपूर प्रकारचे रोगही नियंत्रणात राहतात, त्यामुळे ही भाजी खाल्लीच पाहिजे। या भाजीमुळे बीपी रक्तदाब नियंत्रणात राहतो, डायबिटीज शुगर नियंत्रणात राहते, लठ्ठपणा कमी होतो, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो, हृदयापासून आपलं रक्षण होतं, हाडे मजबूत होतात। त्याचप्रमाणे कर्करोगापासून बचाव होतो, कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाही, कर्करोग रोधक गुणधर्म याच्यामध्ये आहे, रोगप्रतिकार शक्ती याच्यामुळे वाढते। त्यामुळे ही एक आरोग्यदायी आणि हेल्दी भाजी आहे, त्यामुळे ही जरूर खावी, कारण त्याच्यामध्ये विटॅमिन्स भरपूर आहेत आणि भरपूर आजारही बरे करणारी ही भाजी आहे। त्यामुळे ही भाजी आपल्या आहारात नक्कीच असावी। आता ही भाजी आपण ताटली झाकून शिजवून घेऊया। 5 मिनिटे त्याला वाफ आणूया। भाजी वाफली का ते आपण बघूया। अर्धा कप पाण्यामध्ये ही भाजी शिजवायची आहे आणि तेलावरच परतून घ्यायची आहे। जास्त पाणी घालायचं नाही आणि जास्त शिजवायची पण नाही।
चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. परतून घेऊया. आता या भाजीमध्ये मी फक्त वाटाणा आणि ब्रोकोलीचाच वापर केला आहे आणि सिंपल भाजी तयार केली आहे. तुम्हाला जर हवं असेल तर या भाजीमध्ये कांदा, टमाटा, बटाटा, सिमला मिरची, वाटाणा, गाजर हे वापरून सुद्धा ही भाजी केली जाते. जर तुमच्याकडे ह्या भाज्या जर अवेलेबल असतील आणि तुम्हाला आवडत असतील तर ह्या भाजींचाही तुम्ही उपयोग करू शकता. 5 मिनिटं जरा पुन्हा वाफवून घेऊया. भाजी शिजली का ते आपण बघूया. भाजीचं देठ बघायचं आहे. शिजली आहे भाजी. भाजी शिजली आहे. पुन्हा छान परतून घेऊया. या भाजीमध्ये तुम्ही हिरवी मिरची जर नसेल आवडत तर लाल तिखट, चिली फ्लेक्स हे घालून पण ही भाजी तुम्ही करू शकता. ही भाजी मसाल्याची पातळ भाजी अशा पद्धतीने पण करतात आणि अशी सुकीही करतात. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने करा. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकून घेऊया आणि पुन्हा छान परतून घेऊया. अशा प्रकारे सिंपल पद्धतीने ही आरोग्यदायी हेल्दी ब्रोकोलीची भाजी तयार झाली आहे. आवर्जून करा आणि आवर्जून खा. रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया. वरून कोथिंबीर टाकून घेऊया. आरोग्यदायी हेल्दी ब्रोकोलीची भाजी.